आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट फर्स्ट यामधील ग्रॅव्हिटेशन हे प्रकरण आता शिकवायला सुरुवात करूया. याच्या आधीच आपण ग्रॅव्हिटेशन हा शब्द ऐकलेला आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे काय याच्या संदर्भात थोडी अधिक माहिती आपल्याला सर्वांना आहे. तर मूळ प्रकरणाकडे वळण्याच्या आधी आपण काही प्रश्नांचा विचार करूया, काही मुद्द्यांचा विचार करूया. द इफेक्ट ऑफ फोर्स ऍक्टिंग ऑन अन ऑब्जेक्ट, म्हणजे जर एखाद्या ऑब्जेक्ट वरती आपण जर फोर्स अप्लाय केला तर फोर्स अप्लाय केल्यावरती आपल्याला कोणता इफेक्ट दिसून येतो. समजा इथं एक ऑब्जेक्ट आहे आणि या ऑब्जेक्ट वरती फोर्स अप्लाय केलेला आहे, तर आपल्या लक्षात येईल की जर हा फोर्स ऑब्जेक्टला मूव्ह करण्या इतपत इनफ असेल तर आपल्याला माहित आहे की ज्या डायरेक्शन मध्ये फोर्स अप्लाय केलेला आहे त्याच डायरेक्शन मध्ये त्या ऑब्जेक्टची मुवमेंट होत असते, हे आपल्याला माहित आहे. आणि त्याचबरोबर आपल्या लक्षात येईल की काही वेळेला फोर्स अप्लाय केल्यानंतर एखादा ऑब्जेक्ट ज्या डायरेक्शन मध्ये आहे तर त्याची डायरेक्शन सुद्धा चेंज होत असते. ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला याच्या आधी आपण शिकलेला आहात आणि ती तुम्हाला माहिती आहे. दुसरा मुद्दा आपण बघूया, विच आर द टाइप्स ऑफ फोर्सेस. हे देखील आपण याच्या आधी अभ्यासलेला आहे. मला वाटतं इयत्ता 6वी मध्ये आपण हा भाग अभ्यासलेला आहे. टाइप्स ऑफ फोर्सेस आपल्याला माहिती आहे, मॅग्नेटिक फोर्स आहे, त्याच्यानंतर फ्रिक्शनल फोर्स आहे, सेंट्रिपिटल फोर्स आहे, अशा अनेक प्रकारचे फोर्सेस आहे. रोटेशनल फोर्स आहे, सर्क्युलर फोर्स आहे. हे सगळे फोर्सेस जे आहे की ज्याच्यामुळे एखाद्या ऑब्जेक्टची मुवमेंट होत असते, त्या मुवमेंट मध्ये चेंज होत असतो. आता मुवमेंट मधला चेंज म्हणजेच काय, तर एखादा ऑब्जेक्ट हा समजा ए या ठिकाणी असेल तर तो ए या ठिकाणावरून समजा बी या ठिकाणी जात असेल तर त्याला म्हणायचं मुवमेंट ऑफ दॅट ऑब्जेक्ट किंवा ऑब्जेक्टची डिस्प्लेसमेंट आपण असं याला म्हणूया. आपण पुढचा मुद्दा बघूया. आता हे आपल्याला चित्र दिसतंय, या चित्रामध्ये आपल्याला काय ऑब्झर्व करायला मिळतं बघा बरं. अगदी तुम्हाला न्यूटनची आठवण आली असेल. अगदी बरोबर आहे. या ठिकाणी बसलेली जी व्यक्ती आहे ती न्यूटनच आहे. आणि न्यूटनला जे डिस्कवर झालं, न्यूटनने काही वर्षांपूर्वी जे डिस्कवर केलं ती गोष्ट म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स ही जी कन्सेप्ट आहे ही न्यूटनने ऍपलच्या झाडावरून फॉल होणाऱ्या ऍपलवरून हे ग्रॅव्हिटेशनल फोर्स डिस्कवर केलेलं हे आपल्याला माहित आहे. म्हणजे फॉलिंग ऍपल पाहून न्यूटनला प्रश्न पडला की हे जे फळ आहे ते झाडावरून खालीच का पडलं, झाडाशी हॉरिझॉन्टल का गेलं नाही, आकाशात का गेलं नाही. हे ज्यावेळी त्याने विचार केला त्यावेळी आपल्याला माहित आहे की त्याच वेळी ग्रॅव्हिटेशनल फोर्सची कन्सेप्ट जी आहे ती न्यूटनच्या ध्यानात आलेली आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्स या संदर्भात आपल्याला माहिती आहे की ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा फक्त एका प्लॅनेटमध्ये आणि दुसऱ्या प्लॅनेटमध्येच नाही, म्हणजे इन बिटवीन टू प्लॅनेट्सच असतो असं नाही, तर प्लॅनेट आणि ऑब्जेक्ट यांच्यामध्ये असतो, एका ऑब्जेक्ट पासून दुसऱ्या ऑब्जेक्ट यांच्यामध्ये सुद्धा असतो. तर हा जो फोर्स आहे तो युनिव्हर्सल फोर्स आहे, म्हणजे जगामध्ये सर्वत्र अस्तित्वात असणारा फोर्स आहे. इट्स ऍक्ट्स बिटवीन एनी टू बॉडीज, म्हणजे युनिव्हर्स मध्ये अस्तित्वात असणाऱ्या कोणत्याही दोन बॉडीज मध्ये असेल, कोणत्याही दोन ऑब्जेक्ट मध्ये असेल तर हा फोर्स एक्झिस्ट आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्स लाईज बिटवीन एनी टू ऑब्जेक्ट्स इन द युनिव्हर्स. आता या ग्रॅव्हिटेशनल फोर्सची डिस्कवरी कशी झाली, आपल्याला माहिती आहे की ही डिस्कवरी कुणी केली, तर न्यूटन या सायंटिस्टने केलेली आहे. आणि ऍपल ट्री पासून खाली पडत आहे, फॉलिंग होत आहे, यावरून त्याने हा शोध लावलेला आहे. खरोखर आपल्याला बाहेरच्या जगामध्ये खूप गोष्टी अशा अनुभवायला मिळतात, परंतु अनुभवलेल्या सगळ्याच गोष्टीवरती आपण विचार करतोच असं नाही. पण न्यूटनने मात्र तसा विचार केला आणि त्याने त्या दृष्टीने संशोधन करायला सुरुवात केली. आणि त्याच्या ऑब्झर्वेशन मधून असा एक फोर्स आहे की जो एक्झिस्ट आहे आणि
तो फोर्स कोण अप्लाय करत आहे या ऑब्जेक्ट वरती किंवा ऍपल वरती, तर अर्थ जी आहे आपली अर्थ ही या ऑब्जेक्टला स्वतःकडे खेचत आहे. स्वतःकडे खेचण्यासाठी तो फोर्स अप्लाय करत आहे, अट्रॅक्टिंग फोर्स अप्लाय करत आहे. आणि अशा वेळी हा फोर्स कोणता आहे, तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, असे डिस्कवरी न्यूटन या सायंटिस्टने केलेली आहे, मांडलेली आहे. या सायंटिस्ट संदर्भात सर आयझॅक न्यूटन हा जो सायंटिस्ट आहे, हा म्हणजे खूपशा संशोधनामध्ये त्याचं नाव घेतलं जातं. खूप मॅथमॅटिक्स मध्ये आहे, त्यानंतर ज्योतिषशास्त्रामध्ये देखील त्याचं संशोधन आहे, भौतिकशास्त्रामध्ये म्हणजे प्लॅनेट संदर्भात आहे, लॉ ऑफ मोशन्स त्याने मांडलेले आहेत, त्यानंतर इक्वेशन ऑफ मोशन्स त्याने मांडलेले आहेत, थेरी ऑफ ग्रॅव्हिटी मांडलेली आहे. अशा अनेक अनेक संशोधनामध्ये न्यूटनचं नाव घेतलं जातं. त्याचा जन्म 1942 साली झाला. Kepler had give three laws describing planetary motions. However, reason why, the reason why the planets move in the way described Kepler's law was not known. म्हणजे केपलर्सने जरी 3 प्रकारचे लॉज सांगितले की प्लॅनेटच्या मोशन संदर्भात ते लॉज होते किंवा पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन संदर्भात ते लॉज होते, तरी सुद्धा जे मोशन आहे प्लॅनेटची, त्या मोशनच्या संदर्भात, त्यांच्या मुवमेंटच्या संदर्भात जे डिस्क्रिप्शन आहे ते केपलरने दिलेलं नव्हतं. पण न्यूटनने मात्र आपल्या ग्रॅव्हिटेशनल लॉ मध्ये, थेरी ऑफ ग्रॅव्हिटी मध्ये ह्या सगळ्यांचं एक्सप्लेनेशन केलेलं आहे आणि मॅथमॅटिकली त्याचं डेरिव्हेशन देखील मांडलेलं आहे, फॉर्म्युला मांडलेला आहे. याच्यापेक्षा त्याने अनेक एरियामध्ये संशोधन केलेलं आहे. लाईट मध्ये आहे, हीट मध्ये आहे, साऊंड मध्ये आहे, मॅथमॅटिक्स मध्ये त्याचं इन्व्हेन्शन आहे. आपण याच्या आधी मॅथमॅटिक्सचा उल्लेख केलेला होता. ही इन्व्हेंटेड अ न्यू ब्रँच ऑफ मॅथमॅटिक्स दॅट इज कॉल्ड ॲज कॅल्क्युलस. कॅल्क्युलस ही एक ब्रँच जी आहे मॅथमॅटिक्स मध्ये, ही ब्रँच इन्व्हेन्शन जे आहे, ही ब्रँच न्यूटनच्या इन्व्हेन्शनमुळे अस्तित्वात आलेली आहे, हे आपण लक्षात घेऊया. याचप्रमाणे आपण इयत्ता 9वी मध्ये शिकलेला असाल की न्यूटन्स टेलिस्कोप जो आहे तो या सायंटिस्टने पहिल्यांदा हा टेलिस्कोप तयार केला. रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप तयार करणारा फर्स्ट सायंटिस्ट म्हणून न्यूटनचं नाव घेतलं जातं. नाव अगेन फोर्स अँड मोशन, याच्याच आधी आपण शिकलो आहे की इफ फोर्स इज अप्लाइड ऑन द ऑब्जेक्ट देन इट इट द ऑब्जेक्ट इज मूव इन द डायरेक्शन ऑफ द अप्लाइड फोर्स. अप्लाइड फोर्सच्या डायरेक्शन मध्ये तो ऑब्जेक्ट हा मूव होत असतो, हे आपण याच्या आधी शिकलेलं आहे. म्हणजे समजा या ठिकाणी ऑब्जेक्ट आहे आणि या ऑब्जेक्टला आपण फोर्स अप्लाय केलेला आहे या डायरेक्शन मध्ये. हा जो फोर्स अप्लाय केला आणि तो जर केपेबल असेल टू मूव्ह ऑब्जेक्ट, तर ऑब्जेक्ट कोणत्या दिशेने मूव्ह होईल ते आपल्या लक्षात येईल की ज्या डायरेक्शन मध्ये फोर्स आहे त्या डायरेक्शन मध्ये तो ऑब्जेक्ट मूव्ह होईल. दुसरं म्हणजे आपल्याला असं सांगता येईल की समजा ऑब्जेक्ट हा या डायरेक्शन मध्ये आहे आणि जर आता फोर्स त्याच्यावरती अप्लाय केला, तो वेगळ्या डायरेक्शन मध्ये केला, तर अशा वेळी त्या ऑब्जेक्टचं डिस्प्लेसमेंट कोणत्या डायरेक्शन मध्ये होईल, तर नक्कीच त्याची डायरेक्शन ही चेंज होणार आहे. म्हणजे दोन प्रकारे हा फोर्स जो आहे हा फोर्स काम करत असतो. एक तर डायरेक्शन चेंज करतो आणि दुसरं म्हणजे मोशन चेंज करतो. किंवा रेस्ट मध्ये असेल समजा एखाद्या ऑब्जेक्ट, तर रेस्ट मध्ये असलेल्या ऑब्जेक्टची मोशन तो सुरू करू शकतो किंवा मोशन मध्ये असलेल्या ऑब्जेक्टची मोशन जी आहे ती आणखीन ऍक्सलरेट करत असतो, वाढवत असतो. अशा पद्धतीने हा फोर्स काम करतो आहे. म्हणजे force is caused to increase the speed, to change the speed of the object, and force is caused for to change in the direction of the object. ऑब्जेक्टच्या डायरेक्शन मध्ये चेंज होतो, ऑब्जेक्टच्या स्पीड मध्ये चेंज होतो, किंवा रेस्ट पोझिशन मध्ये असलेला एखादा ऑब्जेक्ट असेल तर त्याला मूव्ह करण्यासाठी सुद्धा फोर्सचा उपयोग होत असतो. नाव लेट अस रिवाइज न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. या 9वी मध्ये आपण हा विषय किंवा हा जो लॉ आहे तो अभ्यासलेला आहे, न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. लेट अस रिकॉल इट. an object continues to remain at rest
are in the state of uniform motion along a straight line unless external unbalanced force acts on it. आता what is meaning of unbalanced force? अनबॅलन्स्ड फोर्सचा अर्थ काय? समजा एखादी वस्तूवरती फोर्स अप्लाय केलेला आहे आणि एक्झॅक्टली अपोजिट डायरेक्शन मध्ये दुसरा एक फोर्स अप्लाय झालेला आहे, म्हणजे दोघांचे मॅग्निट्यूड सेम आहे परंतु डायरेक्शन जी आहे ती मात्र अपोजिट आहे. अशा वेळी या ऑब्जेक्ट वरती अप्लाय झालेला परिणामी किंवा रिझल्टंट फोर्स जो आहे तो 0 आहे. म्हणजेच या ठिकाणी दोन्ही फोर्स एकमेकाला बॅलन्स्ड आहेत. कोणताही एकमेव फोर्स जगामध्ये अस्तित्वात नाही आपल्याला माहित आहे. म्हणजे ज्यावेळी आपण फोर्स अप्लाय करण्याचा विचार करतो त्यावेळी ऑलरेडी ग्रॅव्हिटेशनल फोर्स अस्तित्वात आहे, फ्रिक्शनल फोर्स अस्तित्वात आहे, हे सगळे फोर्स अस्तित्वात आहेत. त्यामुळे आपल्याला असा फोर्स अप्लाय करावा लागेल की अनबॅलन्स्ड आहे. म्हणजे एक तर तो अस्तित्वात असणाऱ्या फोर्सपेक्षा स्ट्रॉंग फोर्स असला पाहिजे आणि असा अनबॅलन्स्ड फोर्स जर ऍक्ट होत असेल तर तो जो ऑब्जेक्ट आहे की जो रेस्ट पोझिशनला आहे, तो जो ऑब्जेक्ट आहे की जो युनिफॉर्म मोशनला आहे त्याच्यामध्ये चेंज होऊ शकतो. सो अन ऑब्जेक्ट कंटिन्यूज टू रिमेन ऍट रेस्ट. जर समजा असा अनबॅलन्स फोर्स ऍक्ट होत नसेल तर ऑब्जेक्ट ज्या स्टेटमध्ये आहे, समजा तो रेस्ट पोझिशनला आहे, तर तो ऑब्जेक्ट रेस्ट पोझिशनलाच राहतो हे आपल्याला लक्षात येईल. आणि जर तो युनिफॉर्म मोशन मध्ये असेल तर तो युनिफॉर्म मोशन मध्येच राहतो. म्हणजे जोपर्यंत अनबॅलन्स्ड फोर्स अप्लाय होत नाही तोपर्यंत तो ऑब्जेक्ट आपली स्वतःची पोझिशन चेंज व्हायला तयार होत नाही. तो रेस्ट मध्ये असेल तर रेस्ट मध्ये राहतो, तो युनिफॉर्म मोशन मध्ये असेल तर युनिफॉर्म मोशन मध्ये राहतो. आणि अनबॅलन्स्ड फोर्स जर ऍक्ट झाला म्हणजे अनबॅलन्स्ड फोर्स ज्या डायरेक्शन मध्ये ऍक्ट होत आहे त्या डायरेक्शन मध्ये एकतर त्या ऑब्जेक्टची मुवमेंट होईल किंवा तो ऑब्जेक्ट युनिफॉर्म मोशन मध्ये असेल तर नक्कीच त्याची मोशन जी आहे, त्याचं जे स्पीड आहे ते चेंज व्हायला मदत होणार आहे. न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन. आपण न्यूटनचा दुसरा लॉ मोशनसाठी किंवा गतीसाठी आपण अभ्यासलेला आहे. आपण पाहूया हा. द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज proportional to the applied force and change of momentum occurs in the direction of force. We know that change of momentum. What is the meaning of momentum? Momentum चा अर्थ काय? येस, मोमेंटम म्हणजे मास इंटू व्हेलॉसिटी. मास इंटू व्हेलॉसिटी हे एखाद्या ऑब्जेक्टचं मास जे आहे आणि त्या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी आहे यांच्या गुणाकाराला आपण मोमेंटम असं म्हणतो. रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज प्रोपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स. हा जो मोमेंटम आहे याचा रेट चेंज होण्याचा रेट म्हणजे आपण त्याला म्हणतो की समजा P1 हे एक मोमेंटम आहे आणि त्यानंतर काही कालावधीनंतर P2 हे मोमेंटम आहे. हे P1 टू P2 जे चेंज झालेलं मोमेंटम आहे ते किती कालावधीत चेंज होतं याला म्हणायचं रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. हा रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम जो आहे तो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय आहे तर अप्लाइड फोर्स. फोर्स किती अप्लाय केलेला आहे त्याच्याशी तो डायरेक्टली प्रोपोर्शन मध्ये आहे हे आपण लक्षात घेऊया. अँड चेंज ऑफ मोमेंटम ऑकर्स इन द डायरेक्शन ऑफ फोर्स. जो फोर्स अप्लाय केलेला आहे तो फोर्स ज्या डायरेक्शन मध्ये अप्लाय केलेला आहे त्याच डायरेक्शन मध्ये हा जो रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम आहे तो होत असतो. पुन्हा एकदा आपण लक्षात घेऊया. मोमेंटम म्हणजे काय तर आपल्याला माहित आहे मोमेंटम इज द प्रॉडक्ट ऑफ मास इंटू व्हेलॉसिटी. मास इंटू व्हेलॉसिटी यांचा जो प्रॉडक्ट आहे त्याला आपण मोमेंटम म्हणतो. आणि मग हा जो मोमेंटम आहे रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अप्लाइड फोर्स. अप्लाइड फोर्सशी तो डायरेक्टली प्रोपोर्शन आहे. म्हणजे अप्लाइड फोर्स जास्त असेल तर रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम पण अधिक असेल. अप्लाइड फोर्स जर कमी असेल तर रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम पण कमी असेल. चेंज ऑफ मोमेंटम ऑकर्स इन डायरेक्शन ऑफ फोर्स. म्हणजे हा जो मोमेंटम जो चेंज होत आहे तो जो चेंज होत आहे तो चेंज होताना त्याची डायरेक्शन देखील चेंज होत असते. आणि ती डायरेक्शन कशी चेंज होते
इन द डायरेक्शन ऑफ अप्लाइड फोर्स ज्या डायरेक्शन मध्ये आहे त्याच डायरेक्शन मध्ये हा चेंज इन मोमेंटम होत असतो. पुढचा मुद्दा आपण बघूया. न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. न्यूटन्सचा मोशनसाठी किंवा गतीसाठी तिसरा लॉ आपण पाहणार आहोत. आता हा काय लॉ आहे ते बघूया आपण. एव्हरी ऍक्शन फोर्स has an equal and opposite reaction. Every action force has equal and opposite reaction force which acts simultaneously. Every action has equal and opposite reaction. म्हणजे आपण समजा एखाद्या ऑब्जेक्ट वरती फोर्स अप्लाय केला तर ऑब्जेक्ट सुद्धा तुमच्या फोर्सला अपोजिट फोर्स हा अप्लाय करत असते. उदाहरणार्थ तुम्ही भिंतीवरती खिळा ठोकत असाल तर तो नेल हा सहजासहजी त्या भिंतीमध्ये जात नाही. तर भिंत देखील आपल्याला किंवा तो नेल जो आहे तो आपल्याला एक्झॅक्टली इक्वल अँड अपोजिट फोर्स ऍक्ट करत असतो. आणि मग अशा पद्धतीने हे दोन्ही फोर्स जे आहेत ते बॅलन्स होत असतात. एव्हरी ऍक्शन हॅज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. याच तत्वावरती आपल्याला माहिती आहे की रॉकेट हे आकाशामध्ये पाठवलं जातं. की जमिनीवरती ज्यावेळी फोर्स अप्लाय केला, जमिनीवरती ज्यावेळी जे जळलेलं की इग्नाइट केलेलं इंधन आहे ते ज्यावेळी जमिनीवरती फोर्स अप्लाय करतं त्यावेळी जमीन ही इक्वल अँड अपोजिट फोर्स हा अप्लाय करत असते आणि त्यामुळेच ती जे ऑब्जेक्ट आहे तो आकाशामध्ये ढकलला जातो, आकाशामध्ये एस्केप होत असतो. म्हणजे अशा पद्धतीने एव्हरी फोर्स हॅज अन इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन हे आपण या ठिकाणी समजून घेणे गरजेचं आहे. सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स. Let us understand that concept. Circular motion and centripetal force. आता सर्क्युलर मोशन म्हणजे काय आपल्याला माहित आहे. एखादा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन मध्ये आहे म्हणजे काय, जर तो सर्क्युलर मार्गाने मूव्ह होत असेल तर त्याला आपण त्या ऑब्जेक्टला आपण काय म्हणतो तर सर्क्युलर मोशन मध्ये आहे. समजा एखादा ऑब्जेक्ट असा सर्क्युलर मोशन मध्ये आहे किंवा सर्क्युलर एरियामध्ये फिरत आहे तर आपण काय म्हणू शकतो की तो सर्क्युलर मोशन मध्ये आहे. मग आता या एखादा ऑब्जेक्ट जेव्हा सर्क्युलर मोशन मध्ये आहे त्यावेळी त्या संदर्भात सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय ते आपण लक्षात घेऊया. आता असा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन मध्ये असताना आपण खूप वेळा पाहिलेला आहे की आपल्याला माहित आहे की आपण जर ग्रामीण भागामध्ये शेताचे राखण करण्यासाठी एखादा दगड हा गोफणीमध्ये घेऊन गोफण फिरवले जाते त्यावेळी दगड जो आहे तो सर्क्युलर मोशन मध्ये फिरत असतो किंवा फॅनच्या पात्यांची हालचाल जी आहे ती सर्क्युलर मोशन मध्ये असते. अशा पद्धतीने या साधं उदाहरण घेतलं आपण, समजा पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते, ती सर्क्युलेटरी मोशन मध्ये फिरत असते. म्हणजे एक्झॅक्टली सर्क्युलर जरी नसला तो पाथ तरी सुद्धा आपल्याला सर्क्युलर मोशनचा अंदाज यावरून लक्षात येईल. A force acts on any object moving along a circle and it directed towards the center of circle. It is called as centripetal force. A force acts on any object moving along a circle means when the object is in circular motion it is directed towards the center of the circle. एखादा ऑब्जेक्ट जो आहे तो सर्क्युलर मोशन मध्ये असेल, समजा एखादा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन मध्ये असताना एखादा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन मध्ये असताना त्याच्यावरती जो त्याच्या सेंटरच्या डायरेक्शन मध्ये फोर्स अप्लाय होतो या फोर्सला म्हणायचं सेंट्रिपिटल फोर्स. म्हणजे जो फोर्स आहे तो टँजेन्शियल पाथ मध्ये आपल्याला असे जात असलेला दिसून येतो. हा फोर्स जो आहे तो त्या सर्क्युलर मोशनच्या सेंटरकडे जाणारा फोर्स असतो. सो दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज सेंट्रिपिटल फोर्स. इफ ऑब्जेक्ट इज मूव्हिंग इन अ सर्क्युलर मोशन, ऑब्जेक्ट हा सर्क्युलर मोशन मध्ये आहे आणि अशा वेळी त्याच्यावरती जो फोर्स आहे जो डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ दॅट सर्क्युलर पाथच्या सेंटरकडे जो डायरेक्टेड आहे
अशा ज्या फोर्स आहे त्या फोर्सला म्हणायचं सेंट्रिपिटल फोर्स. The object tries to go towards the center of circle because of this force. म्हणजे हा सेंट्रिपिटल फोर्स जर अप्लाय केला, सेंट्रिपिटल फोर्स जर ऍक्ट केला, तर व्हॉट अबाउट द डिस्प्लेसमेंट ऑफ ऑब्जेक्ट? ऑब्जेक्ट ट्रायज टू गो टुवर्ड्स द सेंटर. म्हणजे जर ऑब्जेक्ट हा टुवर्ड्स द सेंटर गेला नसता तर तो कुठेतरी त्या सर्क्युलर पाथमध्ये भरकटला गेला असता. पण एखाद्या ऑब्जेक्टला सर्क्युलर मोशन मध्ये ठेवण्यासाठी हा सेंट्रिपिटल फोर्सच कारणीभूत असतो. आणि मग त्या सेंट्रिपिटल फोर्समध्ये तो ऑब्जेक्ट आहे तो प्रत्येक वेळी त्याच्या सेंटरकडे ढकलला जातो, त्याच्या सेंटरच्या डायरेक्शन मध्ये मूव्ह होत असतो. सो ऑब्जेक्ट ट्रायज टू गो टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल बिकॉज ऑफ दिस फोर्स. द स्पीड अँड डायरेक्शन चेंजेस कॉन्स्टंटली. अशा पद्धतीने ज्यावेळी ऑब्जेक्ट हा सर्क्युलर पाथमध्ये आहे त्यावेळी आपल्याला एक तर माहित आहे की प्रत्येक बिंदूच्या ठिकाणी, प्रत्येक पॉइंटच्या ठिकाणी असणारी जी डायरेक्शन आहे ही डायरेक्शन ही दुसऱ्या बिंदूच्या ठिकाणी नसते, म्हणजे ती चेंज होत असते. तिसऱ्या बिंदूच्या ठिकाणी ती वेगळीच असते. अशा प्रत्येक पॉइंटच्या ठिकाणी त्याच्या ऑब्जेक्टची जी डायरेक्शन आहे ती चेंज होताना आपल्याला दिसते. म्हणजेच या ठिकाणी स्पीड तर चेंज होतच आहे, पण डायरेक्शन सुद्धा चेंज होत आहे. प्रत्येक पॉइंट मध्ये त्या सर्क्युलर पाथ मध्ये त्या ऑब्जेक्टची डायरेक्शन ही चेंज होताना आपल्याला दिसते. तर त्याचप्रमाणे जर डायरेक्शन चेंज होत आहे म्हणजे त्याचं स्पीड देखील आपल्याला चेंज होताना दिसतं. म्हणजे व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ सेंट्रिपिटल फोर्स? इफ सेंट्रिपिटल फोर्स ऍक्ट्स ऑन द बॉडी मूव्स इन सर्क्युलर पाथ. ही सगळ्यात पहिल्यांदा महत्वाचं समजून घ्या. अँड इफ बॉडी इज मुव्हिंग इन अ सर्क्युलर पाथ, जर बॉडी जर सर्क्युलर पाथ मध्ये मूव्ह होत असेल तर मग सगळ्यात महत्वाचा बदल काय होईल? तर सगळ्यात महत्वाचा बदल असा जो आहे तो की त्या ऑब्जेक्टचं स्पीड हे चेंज होणार आहे. इट इज चेंज द स्पीड ऑफ द ऑब्जेक्ट अँड इट चेंज द डायरेक्शन ऑफ ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टची डायरेक्शन सुद्धा या ठिकाणी चेंज होणार आहे. यासाठी आपण एक सिंपल उदाहरण समोर घेऊया किंवा ही ऍक्टिव्हिटी आपण आपल्या घरामध्ये करू शकतो की आपण जर एका स्ट्रिंगच्या सहाय्याने जर एखाद्या स्ट्रिंगच्या सहाय्याने आपण जर स्टोन हा टाईट केला आणि त्या स्टोनला जर रोटेशन द्यायला सुरुवात केली, सर्क्युलर पाथ मध्ये त्याला जर मूव्ह केला, तर आपल्याला अशा पद्धतीने तो ऑब्जेक्ट सर्क्युलर पाथ मध्ये मूव्ह होताना दिसून येईल. म्हणजेच काय होत आहे इथे, तर या आपल्या हाताच्या ठिकाणी जो सेंटर आहे त्या पाथचा सेंटर आहे, त्या पाथच्या सेंटर भोवती अगदी इक्वल डिस्टन्सने तो ऑब्जेक्ट आपल्याला मूव्ह होताना दिसेल. अँड व्हॉट अबाउट द डायरेक्शन? ही डायरेक्शन जी आहे ती प्रत्येक पॉइंटच्या ठिकाणी आपल्याला चेंज होताना दिसत आहे. सो सेंट्रिपिटल फोर्स व्हेन ऍक्टेड ऑन द बॉडी, द डायरेक्शन इज कंटिन्युअसली चेंज्ड. डायरेक्शन ही प्रत्येक ठिकाणी चेंज होत असते. आणि दुसरं म्हणजे स्पीड जे आहे या ठिकाणी रोटेशनल स्पीड या ऑब्जेक्टला, या स्टोनला प्राप्त झालेला आहे, ते स्पीड देखील कंटिन्युअसली चेंज होताना आपल्याला दिसत आहे. पुढील भाग शिकण्याच्या आपण आधी इलिप्स याचा जो भाग आहे किंवा इलिप्स म्हणजे काय ते समजून घेऊया. आता माहित आहे आपल्याला की पृथ्वी जी आहे, पृथ्वी सनभोवती रिव्हॉल्व्ह होत असते. रिव्हॉल्व्ह होत असताना तिचा जो पाथ आहे, तिचा जो तिची जी सेल आहे ती सेल पूर्णतः काही नाही तर पूर्णतः सर्क्युलर नाही. म्हणजे रोटेशन सेल जे आहे ते पूर्णतः सर्क्युलर नाही. ती ज्या पद्धतीने फिरत असते तो पाथ जो आहे तो इलिप्टिकल पाथ असतो. किंबहुना कोणताही प्लॅनेट हा सन भोवती इलिप्टिकल पाथ मध्येच रिव्हॉल्व्ह होत असतो. मग आपल्या इथे लक्षात येईल की पुढील भाग शिकण्यासाठी आपल्याला इलिप्स म्हणजे काय ते समजून घेणे गरजेचं आहे. अँड इलिप्स इज कर्ड ऑप्टेन व्हेन अ कोन इज कट बाय अन इलिप्टिकल इन्क्लाइंड प्लेन. जर आपण एखाद्या कोन तयार केला आणि तो कोन जर इन्क्लाइंड पद्धतीने किंवा तिरकस पद्धतीने कापला तर आपल्याला जो आकार मिळतो त्याला इलिप्स असं म्हणतात. द सम ऑफ द डिस्टन्सेस टू द टू फोकल पॉइंट्स. जसं सर्कलला आपल्याला माहिती आहे की एक सेंटर असतो,
तसं या इलिप्स मध्ये 2 फोकल पॉइंट्स असतात. हे 2 फोकल पॉइंटचं काय वैशिष्ट्य ते आपण समजून घेऊया. F1 हा फर्स्ट फोकल पॉइंट आहे, F2 हा सेकंड फोकस पॉइंट आहे. तर ते फोकल पॉइंट जे आहेत ते फोकल पॉइंट्स, त्या फोकल पॉइंट पासून आपण समजा ए हा पॉइंट घेतला तर F1A प्लस F2A हे जे डिस्टन्स आहे, तसेच F1B प्लस F2B हे जे डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स हे इक्वल असणार आहे. हे लक्षात घ्या. म्हणजे त्या फोकस पॉइंटचं कोणत्याही बिंदूपासूनच्या अंतराची बेरीज जर आपण केली, त्या इलिप्टिकल पाथवरती कोणताही बिंदू घेतला आणि त्या बिंदूचं दोन्ही फोकल पॉइंट कडून जे डिस्टन्स आहे त्याची जर बेरीज केली, ती बेरीज प्रत्येक ठिकाणी समान होत असते. म्हणजे इथं 3 बिंदू आपल्याला घेतलेले दिसत आहेत. ए बिंदू घेतला तर हे डिस्टन्स होईल F1A प्लस F2A. त्याचप्रमाणे दुसरं डिस्टन्स होईल F1B प्लस F2B. तिसरं डिस्टन्स होईल F1C टू F2C. हे तिन्ही डिस्टन्स समान असलेले आपल्याला दिसतात आणि हेच इलिप्सचं वैशिष्ट्य आहे, हे लक्षात घ्या. नाव लेट अस टर्न ओव्हर केपलर्स लॉ. केपलर या सायंटिस्टने जे लॉज मांडले त्याच्याविषयी आपण आता अधिक विचार करणार आहोत. जोहान्स केपलर हा जो सायंटिस्ट आहे, याने अशा पद्धतीचे प्लॅनेटच्या मोशन संदर्भात 3 लॉज सांगितलेले आहेत. 3 लॉज त्याने मांडलेले आहेत. लेट अस अंडरस्टँड केपलर्स फर्स्ट लॉ. The orbit of planet is an ellipse with the sun at one of the foci. हे आपण अंडरस्टँड करून घेऊया की ज्यावेळी एखादा ऑब्जेक्ट हा रोटेशन मध्ये असतो किंवा एखादा प्लॅनेट हा मूवमेंट मध्ये आहे, समजा या ठिकाणी सन आहे आणि या सन भोवती हा ऑब्जेक्ट जो आहे तो ऑब्जेक्ट रिव्हॉल्व होत आहे. नक्कीच हा जो दुसरा ऑब्जेक्ट रिव्हॉल्व होत आहे, समजा अर्थ आपण लक्षात घेऊया, नक्कीच हा जो दुसरा ऑब्जेक्ट आहे म्हणजे अर्थ आहे, प्लॅनेट आहे, तो सन भोवती रिव्हॉल्व होत असताना त्याची जी मुवमेंट आहे, रिव्हॉल्युशन मुवमेंट जी आहे, ही इलिप्टिकल पाथ मध्ये असते. आणि इलिप्टिकल पाथ मध्ये असताना सुद्धा आपण याच्या आधी बघितलं की इलिप्स जो आहे, या इलिप्सला 2 फोकल पॉइंट असतात, F1 आणि F2. तर या ज्या पाथ मध्ये प्लॅनेट फिरतो आहे त्यामधला एक फोकल पॉइंट हा सन असतो, हे आपण लक्षात घेऊया. द ऑर्बिट ऑफ प्लॅनेट इज अन इलिप्स विथ द सन ऍट वन ऑफ द फोसाय. म्हणजे प्लॅनेटची जी ऑर्बिट आहे ही ऑर्बिट ही इलिप्टिकल आहे. आणखी या इलिप्स मध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे सन हा म्हणजे सूर्य आपला जो आहे तो एक फोकल पॉइंट मध्ये त्या इलिप्टिकल पाथच्या एका फोकल पॉइंट मध्ये असतो. मला वाटतं सर्वांना हे समजलं असेल. पुढचा आपण पुढचा एक मुद्दा समजून घेऊया. इलिप्टिकल ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट रिव्हॉल्विंग अराउंड द सन. जी ऑर्बिट जी आहे, ज्या ऑर्बिट मध्ये प्लॅनेट हा रिव्हॉल्व होत असतो अराउंड सन, ती ऑर्बिट ही इलिप्टिकल असते. पोझिशन ऑफ द सन इज इंडिकेटेड बाय एस. आपण हे डायग्राम बघूया. या डायग्राम मध्ये आपल्याला लक्षात येईल की या ठिकाणी प्लॅनेट जो आहे हा प्लॅनेट समजा ए या पोझिशनला आहे. ए या पोझिशन वरून तो बी या ठिकाणी, बी वरून सी या ठिकाणी, सी वरून डी या ठिकाणी, डी वरून ई आणि एफ या मार्गाने तो इलिप्टिकल पाथ मध्ये रिव्हॉल्व होत आहे अराउंड द सन. म्हणजे ऑर्बिट जी आहे त्याची ही ऑर्बिट इलिप्टिकल आहे, हे पहिल्यांदा लक्षात घेऊया. आणि मग अशी ऑर्बिट इलिप्टिकल असताना सनची पोझिशन जी आहे ती आपल्याला कशी सांगता येईल, तर सन हा ऍट वन फोसाय, या इलिप्सच्या वन फोसायच्या ठिकाणी सन असलेला आपल्याला दिसून येत आहे. हा केपलरचा पहिला लॉ आपण समजून घेतला. आता केपलरचा सेकंड लॉ आपण समजावून घेऊया. पुन्हा एकदा त्याच आकृतीच्या संदर्भात हा आपण लॉ समजावून घेऊया. लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन, लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन
हे आता प्लॅनेट ज्या पोझिशनला आहे त्या पोझिशनवरून सनशी जोडणारी जी लाईन आहे, ह्या लाईनमुळे जेवढा एरिया तयार होत आहे विशिष्ट कालावधीमध्ये, समजा 1 सेकंद असेल किंवा 1 मिनिट असेल, 1 आवर असेल, तर त्या विशिष्ट टाइम इंटरवल मध्ये जेवढा एरिया त्या प्लॅनेटने स्वीप केलेला आहे, आता स्वीपचा अर्थ समजून घ्या, जेवढा इथं एरिया तयार होता हा स्वीप केलेला एरिया असं समजूया, की तो एका तासातला स्वीप केलेला एरिया असेल, 1 आवर्सचा असेल, 2 आवर्सचा असेल, 3 आवर्सचा असेल. तर जो एरिया काही तो प्लॅनेट स्वीप करत आहे तो स्वीप केलेला एरिया प्रत्येक टाइम इंटरवलला हा समान किंवा इक्वल असलेला आपल्याला दिसून येतो. सो लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड सन स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल टाइम इंटरवल्स ऑफ टाइम, इन इक्वल इंटरवल्स ऑफ टाइम, हे आपण समजून घेतलं असेल. म्हणजे ए बी अँड सी डी आर द डिस्टन्सेस कवर्ड बाय द प्लॅनेट. इथं आपण लक्षात घेऊया की हे डिस्टन्स कव्हर केलेलं आहे, याला आपण सर्कल असेल तर त्याला आर्क म्हणतो. आता आपण हा आर्क समजूया, हा आर्क ए बी आहे, आर्क सी डी आहे, आर्क ई एफ आहे. या 3 ठिकाणी आपण जेवढं काही एरिया कव्हर केलेला आहे त्या प्लॅनेटने तो इक्वल टाइम ऑफ इंटरवल मध्ये कव्हर केलेला एरिया आहे. आता मग इक्वल टाइम इंटरवल मध्ये कव्हर केलेला एरिया आहे तो केपलर सेकंड लॉ नुसार हा समान एरिया असणार आहे. जेवढे काही समजा इथं स्क्वेअर किलोमीटर असेल तेवढंच इथं स्क्वेअर किलोमीटर असेल, तेवढंच इथं स्क्वेअर किलोमीटर असेल, असं आपल्याला केपलरच्या सेकंड लॉ पासून सेकंड लॉ च्या संदर्भात सांगता येईल.